बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार। आमदार गायकवाड यांनी म्हटले होते की मी वाघाची शिकार केली आणि गळ्यातील दात हा वाघाचा असल्याचा व्हिडिओ व्हायरल। वन विभागाने आमदार गायकवाड यांचे बयान नोंदविले तर जप्त केलेले गळ्यातील वाघाचा दात सदृश्य वस्तू DNA तपासणीसाठी पाठविणार। बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्याच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदविले आहे। शिवाय आमदार यांच्या गळ्यातील तो वाघदात सदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाने जप्त केली आहे। या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। बरोबर आहे। आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न, तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्रींनी वाघ तो वाघ दात आहे, काय त्याचं नेमकं हे थोडंसं मला जसं आपल्याला 1987 ला मी त्याची शिकार केली होती आणि तो दात काढला। 1987 ला भाऊंनी वाघ अख्खी बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी तुम्ही असंच तर मित्रांनो हे बघा बरोबर आहे। आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न, तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्रींनी वाघ तो वाघ दात आहे, काय त्याचं नेमकं हे थोडंसं मला जसं आपल्याला 1987 ला मी त्याची शिकार केली होती आणि तो दात काढला। 1987 ला भाऊंनी वाघ अख्खी बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी तुम्ही असंच तर मित्रांनो हे बघा बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसार माध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले होते। तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। या संदर्भात प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। आता या संदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तर हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये 3 वर्षाची शिक्षासुद्धा आहे अशी माहितीही मिळाली आहे। प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी बुलढाणा अभिजित ठाकरे या संदर्भात काय म्हणाले आणि पुढे काय कारवाई होईल आपणच या स्पष्ट आहे का? कोणाकडून दात जप्त केला वाघाचा दात आणि काय कारवाई करण्यात आली? बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे। सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे। तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात, नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे। कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये। कोणाकडून जप्त करण्यात आला की कशाच्या आधारावर करण्यात जप्त? सदरचा दात हा 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे, त्या चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते जर दात निघाला तर? त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे। त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। एकूणच या प्रकरणावरून आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त बयान देतात अशी बाब पुन्हा समोर आली आहे। नमक हलाल या पिक्चरमधील शिकारी खुद शिकार हो गया अशी उक्ती आमदार संजय गायकवाड यांच्यासाठी या घटनेवरून लागू होते।